बायको करणं लग्न कर तर तुझ्या बायकोला बसव आणि पुन्हा मग तुझ्या बायकोचा हिडिओ काढ. माझा कशाला हिडिओ काढतस? या कशाला येतं कोण त्या तिचा नवरा काढून तिच्या सोबत तू कर ना. मला काम ताण द्यायला लागला काय मग तू कायला भाकरी करायली तू काढून करलीस म्हणजे मला करू वाटल्यात म्हणून माझ्या हात पाय थोडे तरी चलाय पाहिजेत ना का असंच त्या बसू? त्या कायला केली सून कशाला सून केली मग रोज रोज सुनाला माझ्या करायला का एका दिवशी मी केली म्हणून काय झालं? भाभी आपलं भाभीच म्हणते भाऊजी आताच मी तोंडून बसले भाकरीला बघ तिला बोलायचं सध्या कळायला गेलं. भाभी म्हणायला लागली तुला भाभी कसं करायचं आता तू सांग. ते दोघी तिथं झोपल्या तर आपलं ते एकदम झोपलोय काय वागायला त्यांना मरणाचे तणले आता कोणता मोबाईल द्यायला तो वहिनीला कोणता मोबाईल आहे ते सोड त्याचं नको हे करू तू तू दुसरं सांग. बघ ती तिकडं झोपली तशी अंगावर तिच्या अजून निघलं नाही ही इकडं हाय कपड्याला लाव काय तरी आधी कपड्याला आंघोळ केले की कपड्याला लावावं लागतं. नका खाऊ नको पोटात जाईल नक्की एखादं येईन दुखणं पिकणं पोट दुखत आहे पुन्हा पोट दुखत आहे पुन्हा. हा मला मुली कुठं दुखली? पण मला हे काय आवडलं नाही बरं का वहिनी ती दुरडी का आवडलं नाही ते आईला भाकरी करायला आई मी आवडली. म्हणलं ना आईला भाकरी करा म्हणून आई मी म्हणलंय हो, उचला जरा काय बी आधी काम करतात. म्हणजे म्हणल्याशिवाय करायची नाही का भाकरी आबा मला माहिती बी नाही त्या भाकरीला बसलेले मी आंघोळ करत होते हो आई म्हणलं माहिती आहे मला तुला माहिती असू दे नाही तर किती वाजलेत माहिती का धर ये. किती वाजता 10 वाजत आले तर अजून आपला स्वयंपाक नाही धर ये. ये बरं आधी. ते ठेवलंस का दुर्डीमध्ये भाकरी काढल्यात नाही दुर्डी ठेवण्यासाठी ते अजून पुन्हा डबल त्याच्यामध्ये हे इकडं पाव पडलेत तर तुमचे काम करायचं काम पण करा. इकडं पाव पडलेत ना भांडे कोणी काढलेत मी टोपलेट ठुलते ना मी काढले तर खरकडे भांडे ठेवण्यासाठी त्याचे भांडे ह्या प्लेट होते मग भाकरी काय करायचे त्या टोपल्यात काय हा मटण आणायचं म्हणलं होतं ना. मटण आणायचंय की कोंबडीचं मटण आणा. कोंबडीचं अरे मटण म्हणलं की नाही वेगळंच मटण वाटत आहे लोकांना. असं होय. त्याच्यामुळे चिकन म्हणायचं चिकन त्याचे बी पेशल नाव आहेत. चिकन मटण म्हणलं की मग बकऱ्याचं मटण असं म्हणायचं. त्याच्यामुळे माझ्या हाताने भाकरी कालवून करणार आहे आज मी मटण खाण्यासाठी. बघा बघा मामा मग आम्ही भाजी नका का बनवावा ही काढली. तुम्ही नका की बनवू भाजी चटणी बरोबर खा आम्हाला काय करायचंय. ही काढली भाजी नका बनवा आदिती हा भाजी बनवू का नको ग नको बनवू मला नका खा बनवू मला ते चटणी नका सोबत. बनवू चटणी संग खाजू नका चटणी संग का असं मी नाही म्हणायला बघा आदिती म्हणते मी हळद देते डब्यात घालून भाजी ती बी येईन तुझ्याकडे त्या डब्यासोबत पुन्हा इकडे आणणारच नाही तिला. आम्ही तसं नाही म्हणलं आई म्हणल्यात अशी असं डबा आहे, असं असं केलं पाहिजे तिने हो हो का भाजी नाही करायची ती म्हणजे बाय असं असं करायला लागली. हो तच केलंय क्लिअर बघितलंय दाव का व्हिडिओ रिपीट करून हा? व्हिडिओ रिपीट करून दाव का काय रिपीट करू नको आपण दोघं जण बनवू. पुन्हा आम्ही दोघं जण बघतो. जर असं असं केलेलं असलं डब्यामध्ये त्या डब्यासोबत काहीच होते का आई, मामी, मी तसं म्हणलंय तुम्हाला मग व्हिडिओ दाखव रिपीट करू व्हिडिओ दाखव नाही 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 माझी लेकीने नाही केलं केलंय दाखव रिपीट करून नका नका राहू दे. दाखव रिपीट कर आता मी बंद केल्यावर खराब होईन पुन्हा राहू दे बघा आपण पुन्हा बघू आता पुन्हा. बरं त्या बांधकाम पाणी कोण मारणार आहे तुझा नवरा कुठं गेला आहे बाहेर कुठं काय कसं होईन ग उन्हाळ्यात आहे तर बरं वाटत आहे. पावसाळा आल्या बघा इकडे सांदी पाणी कसं कळतंय बघा पुन्हा मग अरे ते पावसाच्या आधी असं वरी बोलाय बघितलं की ते सांदी दिसायला लागलं की जीव तर दगा दगाच होतोय माय. कवा होईन घर काय माहिती काय माय. ताई हा? ताई ते बोट द्या ताई तर काय झोपली बघा ताई ताई ते बोट द्या बरं आनंद अरे तू पैसे कवा येणार आहेत ते बाजूला देतो म्हणलास ना मला पैसे तू हा? पैसे आले पण सगळे पाटलेले झाले. फाटलेली आली नाही तुम्हाला आता मला देतो उसने पैसे म्हणून कवा देतोस. चलते की वाटतंय आपल्याकडे ते देतो ना. वापस लवकर मागू नको माझ्याकडे आली की देते आहो. पण कवा येऊ पैशाला काय करू मला सांग. वर्षानंतर म्हणून नको रे बाबा मला आता गरज आहे पैशाची. काय तर आपल्या माणसाने तर आपल्याला मदत केली म्हणजे मग माणसाला जरा बरं असते. किती पाहिजे तुला किती पाहिजेत मला काय थोडेसे ती तो म्हणली होतीस की आज चुली भाकरी करायच्या तर. जागाच आहे का चुला मांडायला मम्मी एखादा लाख पिशवीत मध्ये दळण ठेवू बरं अजून बाजरीची. मामा कोण तुला किती पैसे पाहिजे 1 लाख तू त्यांना 2 लाख दे तुला 1 लाख दे बाबा लाखाव बाता चालू तिथे लाखावर आता चालू आहे. अगं इथं काय म्हणतात तसं बियाजरी चालली ते मामाला काढले पैसे द्यायला तिकडे बघा फाटून कोणी गेली बनवले असेल काय माहिती.
पहिले पैसे नोटा आहेत आल्या. ते. 50 पहिले पहिले पैसे जुने ते अरे चलत नाही तर बंद झाले ते का बंद झालेल्या नोटा मला देऊन पुन्हा चालू झालेल्या नोटा मागत काय चालू आहे करू? बाबा ही नोट चिटकिली हातात चालू आहे 50. चालू झालेली नोट त्यांनाच नोट चिट केली आणि तुम्ही त्यांना पैसे मागायला हा का नाही आता तुम्हाला काय करायचंय तरी कुठली तरी काढून चिट केली 50 रुपयाची ते आम्ही काय करू तुम्हाला पैसे दिले इशे संपला जास्त बोलणार कसं रे मग हाव यांना काय करायचंय नोट चिटकून आहे तर काय करू तुमचे पैसे आले बास तुम्ही काय बोलायला नोटा चिटकिल्या आणि काय चिटकिल्या आपल्याच गळ्यात आपल्याच टांगड्या घालायला काय टांगड्या मग मलाच बोलायचं नसते गप पडायचं असते सांगायला होतं ना नोट चिट केली जाऊ दे नाही तुमच्या कुठं नाही लागायचं मी जाते. हा साडी घातलीस तू गावाला जायचं का काय अरे बाप इकडे बाहेर कोण आलंय बाहेर जरा अरे अरे बायकोला साडी घालायला सांगितलीस काय अजून दवाखान्यात न्यायचं काय झालंय काय पण होतंय गैर काय झालंय काय पण होतंय बिनकामीचं म्हणजे कसं बोलत आहे माय ते माय वहिनीच्या डोकं दुखायला गेलं का वहिनीचं डोकं दुखायलंय पोट दुखायला गेलं की पोट दुखतंय लगे बायाचा गुडघा दुखायला की त्यांचा गुडघा दुखतोय हा हा वडे उठणे आंघोळ वेगळ करायचं बघा उठायचं दिदे खरं ती जिजा याची काय दादाची पोरगी म्हणते ती जुनं द्यायचं का म्हणून दिदी हो मग हो म्हणलंय पण म्हणलं आमच्या आंघोळ्या झाल्या नाहीत आंघोळ्या चालू आहेत कोण पबजी खेळायला आहे कोणतरी थबक गोळ्याचा आवाज थबक थबक प्रीतम प्रीतम इकडे ये रे तू ए इकडे चल थांब आलो म्हणते थांबा आलो नाही चटकून ये म्हणजे तुला कळतंय का मी काय म्हणतोय तर उठ ना जाव आंघोळ बिंघोळ करायचं बघा काय गुतलंय अगं बाई उठकी जाणते दोन बिना धुऊ त्या पोरी म्हणते तर धुवायला येईल का तुझी बहीण मी म्हणलं अजून आतुरणातून उठली नाही बहीण 10 वाजले तरी त्याच्यामुळेच म्हणते तुला बायको कर दोघी जणी करताना एकीनं कालून केलं तर एकीनं भाकरी करताना आता मला तिच्या घेतात बोलायला तिघी जणी असून काय करीनात तुम्ही चौघी आणल्या होत्या आमचा खोटा उपटत बरं माझ्याकडे चौघीवाली खोटा उपटीनारा आता माझं वय आहे का करायचं कोणाचं काय करायलीस तू कमून करायलीस त्या वहिनीला करायला लाव ना मग नाही तर वंडीला करायला लाव त्यांचं वय नाही ऐकी तिला म्हणायला लागलं की ती म्हणते मला भावजे आहे तिला म्हणायला लागलं की ती म्हणते म्हणजे ननंद आहे मग त्या दोघीच्या मध्ये इकडून माझी लेख आहे तिकडून सून आहे मग मी तुझ सांग मी कुणाला बोलू हा कुणाला करू मी सांग बरं कुणाला काम सांगू तू मला बोल मी करतो भाकरी त्याच्यामुळे तुलाच म्हणायला लागली बायको करून आण बायको नाही मी करतो भाकरी तू उठ ऐकून घे ना बायको करून आण बायकोला म्हणायचं ह्यांच्याकडे कोणाकडे लक्ष देऊ नको आई पप्पा तू आणि मी आपण चौघजण करून खाऊ हिचं बी लग्न करून टाकून जाईल हिला भाकर द्यायची नाही आमच्याच करून खाईल नाही तर उपाशी राहील तिकडं काही गरज नाही तू आण लग्न करून पटकन आणि बघ इडी वाकडी कुठली बी पोरगी ना आण मला कसली बी पोरगी आणलीस तरी चलत आहे कसली पोरगी आण फक्त स्वयंपाक करणारी असावं काळी असू दे गोरी असू दे कसली बी असू दे बोल की आता काय बोलू मी आता मिशी फुटली का लगे लग्नाच्या बाता मारायलीस मिशाचं काय करायचंय भाकरी घालून करायचं मिशाला काय तू इचरीत बसणार आहे का बघ सध्या बोलले मी काय सत्य आहे काय मिशाला तू इचरीत बसणार आहे ती काय येणे घालायचं तू मिशा त्या लाईट मॅनला टाक वाटली म्हणून टाकली लाईट नाही तर ते नसते टाकली लाईट सत्य नाही वंडीला सांग ना आई मी काय काय करू पाणी मारले चढावर हाव काय काय केलं विचार करतो ह्या मायला बघ तू ह्या मायला बघ बघ तूच बघ कशी बोलायला लागली बघ तू बघ तूच बघ कसं सांगायचं आता तू मी कुणाला बोलणार नाही रे आता माझं बोलायचं वयच राहिलं नाही त्याच्यामुळे तूच सांग आता तुमचे नवीन रक्त आहेत मी जर जास्त दादा बोलले तुझ्या मायला म्हणा घाललंस का बघ तू ह्या मायला अजून तुला म्हणायला शिवी देऊन ती पुन्हा हा टाकून करून टाक तिचं पण लग्न लई तोंड सुटलं तुमच्या हातात आहे ते माझ्या नाही चल चल बघ निघ चल जाऊन उठायचं बघ जा आंघोळ बिंघोळ कर खाली इथला काय हालीतला नाही तर काय तुला तू बोलू दे ना तू मोठा भाऊ आहेस म्हणून जाऊ काय तुझ्या तिकडे. मोठ्या भावाची हे आहे रे कुणाला बोलू नका हा सुनाला बोलू नका सोनाला बोलू नका 2 टोले टाकायला लावले का नाही त्याला मग कळम का मग
इतके उशीर गोदडा झोपते का? शहाजाला बोलू का पोरगी देणार नाही मग असंच बसित ना आम्ही आम्ही शहाजाला बोलू काय पोरी मार दे लिंडुऱ्या काय करतात तुमच्या शहाजाला बोलू काय म्हणते मार दे काय करायचं जी ज्याची ती आम्हाला बोलायची म्हणल्यास आणि कसं त्यांना देऊ देऊ पुन्हा त्याला म्हणतात नका काय माय नको लय कोण व्हायची